नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश आणि रोहित यांच्यासह आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आदिवासींची संस्कृती, आदिवासींचं राहणीमान, आदिवासींचं जीवनमान ह्या सगळ्याबद्दल आपल्या शहरी लोकांमध्ये एक उत्सुकता असते, पण बऱ्याच अंशी अज्ञान पण असतं. हे जेव्हा अज्ञान दूर होतं तेव्हा अतिशय विलक्षण आणि अतिशय चांगल्या अशा संस्कृतीचा, अतिशय अनुभूतीचा आपल्याला परिचय होतो आणि अनुभूती आपल्याला घेता पण येते. अशीच अनुभूती आपल्याला घेता येणार आहे 22-23 नोव्हेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये. पोष फाउंडेशन आयोजित पंचमहाभूते फाउंडेशन, दादर सांस्कृतिक मंच आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये 22-23 नोव्हेंबरला वन आहार महोत्सव आयोजित केला जाणार आहे. हा वन आहार महोत्सव नेमका आहे काय, या संस्कृतीमध्ये किती विलक्षण अशी वैशिष्ट्ये दडलेली आहेत आणि या सगळ्याच गोष्टींबद्दल आपला एक अभ्यास आपल्यासमोर मांडायला उपस्थित आहेत अमोघ सर. या सगळ्या गोष्टींची आपल्याला ओळख करून देणार आहेत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर, हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. थँक्यू सर, पहिलाच प्रश्न मला तुम्हाला असा आहे की हा वन आहार महोत्सव अशा पद्धतीचा कुठला तरी महोत्सव आयोजित करावा असं तुम्हाला का वाटलं? कशा पद्धतीने सुरुवात झाली? तुम्ही जर का आपण आपल्या घरीच आपण जर का बघितलं, आपल्या फ्रीजमध्ये आपल्याकडे भाज्या काय आहेत, तुम्ही बघाल आपला मुख्य आहार आता झालेला काय आहे. बटाटे म्हणा, कोबी म्हणा, मिरच्या म्हणा, टमाटे म्हणा, हे सगळे जे आहेत हे खरं तर हे बाहेरून आलेले आहेत. हे भारतीय नेटिव्ह नाही आहेत. तुम्ही जर का काही जनरेशन्स मागे जाल तर तुम्हाला लक्षात येईल की हे पदार्थ आपल्या पूर्वजांच्या आहारात नव्हताच. आपण काय खात होतो? आपण बऱ्यापैकी वनावर आश्रित होतो. आपण पुढे आलो म्हणा किंवा काय, आपण बदललो, पण जे तिकडे राहणारे, जंगलात राहणारे जे लोक होते ते बऱ्यापैकी त्यांचं ती राहणीमानापेक्षा म्हणेन मी, त्यांचा आहार ते जपू शकले. आपण जर का बघितलं तर एक कदाचित डझनभर आपण एक व्हरायटी आपण म्हणू शकू आपण आहारात काय आहे. टिपिकल असतं आपलं रेग्युलर, आणि जर का तुम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये जाल तर इट्स इवन फर्दर लिमिटेड. पण त्याच्या तुलनेत तुम्ही बघाल आमच्या भागात, म्हणजे मी म्हणतोय हे नर्मदा खोऱ्यातील पावरांच्याबद्दल बोलतोय मी, तर इकडे जंगलामध्येच 70पेक्षा जास्ती मी आयडेंटिफाय केलेत स्पीसीज जे हे खातात. आणि याच्यातसुद्धा काही काही झाडं आहेत ज्यांचे पालं पण खातील, बिया पण खातील, फळ पण खातील, फुलं पण खातील, कंद पण वापरले जातील, कुठे 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 झाडांचे साले पण खाल्ले जातात. तर याच्यामुळे याचा परिणाम म्हणून मला जे एक वाटतं आणि जे मला नोटीस झालं की या लोकांच्या तब्येती फार चांगल्या असतात. म्हणजे आपण इकडच्यापेक्षा म्हणजे शहरातल्या लोकांची तुलना केली तर म्हणजे त्याच्यात बाकी पण फॅक्टर्स आहेत, पण माझा एक विश्वास आहे की यांचा आहार जो राहिला आहे तो एक मोठा फॅक्टर होता. आणि हे जगासमोर आणणं आणि विशेष करून आपल्या शहरातल्या लोकांना एक त्याची जाणीव करून देणं मला वाटतं एक कर्तव्य आहे. तर तो या महोत्सवाच्या माध्यमातून आपण एक प्रयास करतोय. सर, तुम्ही आता सांगितलात की कशा पद्धतीने त्यांची निसर्गाच्या सगळ्या गोष्टी खाऊन, निसर्गाच्या सगळ्या गोष्टींना निगडीत असल्यामुळे त्यांचं आयुष्य खूप छान आहे आणि निरोगी आयुष्य जगतात. आपण मगाशी बोलताना तुम्ही सांगितलात की त्या समाजाच्या संस्कृतीबद्दल पण याच्याबद्दल तुम्ही काम करत आहात, या सगळ्या गोष्टी करत आहात. कशा पद्धतीने तुमच्या कामाची सुरुवात झाली, कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी जपणूक करण्यासाठी प्रयत्न करताय आणि काय त्या संस्कृतीत आहे ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. तुम्ही म्हटलं याची सुरुवात कशी झाली याची, तर खरं तर मला स्वतःला कुतूहल होतं. म्हणजे की जंगलात राहणारे लोक, म्हणजे मी म्हणेन की दे आर लाईक टाईम टेस्टेड. हे फार मोर जनरेशन्स असे सस्टेनेबल राहिले आहेत. आपण आता सस्टेनेबिलिटीची गोष्ट करतो, हे लोक दे हॅव प्रूव्ड दॅट दे आर सस्टेनेबल. तर मला कुतूहल होतं. आणि खरं तर माझा झाला एक इंजिनिअरिंगमध्ये माझं एज्युकेशन झालेलं, मास्टर्स मी त्याच्यात केलं, पण माझा एक इच्छा होती की आय शुड अंडरस्टँड दम. आणि अजून प्रॉब्लेम्स पण आता झालेले आहेत आपण म्हणू. सो इफ विथ माय नॉलेज इफ आय कॅन हेल्प दम, तर असा विचार करून मी एक शोध घेतला अशा गावाचा जिकडे विकास काही झालेला नाही आहे आणि जिकडे ना रस्ता आहे, ना वीज आहे, ना शाळा आहे, ना काही आसपास आहे, आणि बऱ्यापैकी जे आताही त्या आधीचीच जीवनशैली जगतायत. आणि तिकडे मला स्वतःला एक अभ्यास करायचा होता कुपोषणाचा. तिकडे अजून काही असे आपल्याला सिक्युरिटी रिस्क नाही आहेत. तर असं करून मी सेन्ससचा स्टडी करून मग या गावात गेलेलो. तर मला इथे जे एक लक्षात आलं ना की म्हणजे जंगलावर आश्रित यांचं राहिलं आहे आणि दे आर लिव्हिंग फार बेटर. म्हणजे एक सुरुवातीला आपल्याला कल्पना असेल की लोक गरीब आहेत, जिकडे हे येतं ते लोक दुःखी असतील, पण इकडे तुम्हाला लक्षात येईल की त्या उलट फार लोक सुखी असतात. जास्ती तुम्हाला यांची भाषा पण वेगळी आहे, पावरी. त्या भाषेमध्ये तुम्हाला चिंता असे शब्द पण सापडत नाही.
कारण की या गोष्टींची अनुभूतीच नाही आहे. पेडा पुढे तवा गय पाले बांधतवा गय पेडा पुढे तवा गय पाले बांधतवा. आणि होतं काय ना की आपण बघा, आपण विकासाच्या दिशेने आपण जातोय आणि आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय. जसं आपण इंग्लिशवर फोकस करून मराठी हळूहळू साईडलाईन होते. तुम्ही कल्पना करा, मराठीचं हे होत असेल जे एक स्थानिय आपण म्हणू भाषा असतील अजून त्यांचं काय होत असेल, तर पावरी पण अशीच भाषा आहे जी हळूहळू लोप पावते. राजासारखं राजा मोरगुये, राणीसारखी राणी मोरगुये, आपण रूढशी रूढे इनी ओदावणं रूढे आपण रुल्ला माण्या करता गो येतो हल्लो आपू बी कोण. कारण की न ही शाळेत शिकवल्या जात, न याच्यामध्ये की साहित्य निर्माण होत, न साहित्य आहे काही, तर ही संस्कृती पण लोप पावत जाते. तुम्ही जर का बघाल आताची तरुण पिढी जी शिकते त्यांना स्वतःची मातृभाषा पण माहीत नाही ना, त्यांना त्यांचे स्वतःचे काही लोककथा माहिती आहेत, त्यांचे देवी देवतांबद्दलचे त्यांना काही माहिती नाही आहे. तर या लोप पावत असलेल्या संस्कृतीमध्ये खूप नॉलेज पण आहे. तुम्ही यांची जर का काही कथा बघाल तर तुम्हाला याच्यामध्ये मेडिसिनल नॉलेज पण सापडतं, तुम्हाला याच्यामध्ये सायन्सचं नॉलेज पण सापडतं. तर ह्या गोष्टी आहेत आणि सो इट इज गेटिंग लॉस्ट. आता जशी ओल्ड जनरेशन संपेल तर हे नॉलेज पण गेलेलं असणार आणि कदाचित 2 पिढ्यामध्ये जसं चाललं आहे तसंच चालत राहिलं तर दोन एक पिढ्यामध्ये कदाचित यांची भाषा पण लुप्त झालेली असणार आहे. माझा एक प्रयास आहे हा की यांची संस्कृती आपण जपू शकावी, यांची भाषा, यांची लोककथा आणि त्यात आलं सुद्धा खाद्य संस्कृती. याशिवाय यांच्या तुम्ही जसं मी आता तुम्हाला सांगितलं जसं भाषा झाली आणि मग खाद्य संस्कृती झाली, तसंच यांचं आर्ट आणि यांचं क्राफ्ट पण मग खरंच एक बघण्यासारखं आहे. आता यांचे काही वाद्य आहेत आणि आता मी स्वतः जो रिसर्च केला तर त्याच्यात मला लक्षात आलं की आपण रीड बेस्ड जे इन्स्ट्रुमेंट्स असतात, जसं म्हणा तुम्ही आता इवन हार्मोनियममध्ये आलेलं आहे, हार्मोनिका, तर याचं ओरिजिन जे आहे ते कदाचित हे या भागातून आहे. आणि यांच्यात ती कथा एक मला लक्षात आली म्हणजे माझ्या रिसर्चमधून की यांच्या देवीनी ती बनवली आणि मग यांना दिली आणि इकडनं ती मग पसरली आणि मग त्याचं एक काय म्हणू आपण उत्पत्ती त्याची होत राहिली आणि बाकी सगळे जे आता रीड बेस्ड इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते याची उत्पत्ती इकडनं इथल्या एका कलाकृतीने झालेली, याला गांगुल म्हणतात, एक वाद्य आहे, त्याची उत्पत्ती होत मोरचंग होत आणि मग बाकी रीड बेस्ड इन्स्ट्रुमेंट्स बनलेत, असं एक पॉसिबिलिटी आहे. सर, तुम्ही आत्ता त्यांच्या संस्कृतीबद्दल सांगत होतात. तर जशी निसर्गाच्या सानिध्यामध्ये माणूस घडत जातो तशी संस्कृतीसुद्धा त्यांची घडत गेलेली आहे, वैविध्यपूर्ण त्यांनी घडलेली आहे. त्यांच्याकडे अजून कुठले कलागुण आहेत, कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये त्या कलागुण त्यांच्यामध्ये काम करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये ते घडवण्यासाठी त्यांना मदत करतात आणि कशा पद्धतीने त्यांचं सगळ्या संस्कृती आणि सगळ्या काय काय गोष्टी तुम्हाला आढळल्यात, तुमचं निरीक्षण काय याच्याबद्दल? तुम्हाला यांचं संस्कृतीचं दर्शन एक जर का करायचं असेल तर त्यांचा होळी हा सर्वात मोठा सण आहे आणि याच्यात ते त्यांच्या वातावरणात जे सापडतं त्यांना त्याच्यानी ते जे काही त्याचे एक रूप धारण करतात ते खरं बघण्यासारखं आहे. आणि माझा एक प्रयास होतोय की त्याला आपण या आपला जो महोत्सव आहे त्याच्यात त्यांना पण इकडे आणावं. तर एक संस्कृतीचा भाग तर एक झाला, पण याच्याशिवाय पण त्यांच्यामध्ये जे गुण म्हणेन मी, कलागुणाच्या शिवाय पण जे इतर मी गुण म्हणेन ते मला वाटतं पिढ्यानपिढ्या तिकडे राहिल्यामुळे त्या वातावरणात आणि त्यांच्या जीन्समध्ये काही गोष्टी उतरलेल्या आहेत. तर तुम्हाला लक्षात येईल की यांचं स्टॅमिना जबरदस्त असतो, व्हेरी गुड, पोहणं खूप छान आहे, व्हेरी गुड स्विमर्स, रनिंग छान असतं यांचं, रॉक क्लाइम्बिंग वगैरे बघाल याच्यात पण यांचं स्किल असतं. तर माझा प्रयास आहे की आपण यांना पण म्हणजे यांचे जे हे गुण आहेत हे आपण पुढे आणू शकू. इवन आर्चरी इनबॉर्न ट्रेड असेल म्हणा की काय, पण त्यांचं धनुर्विद्या मला त्यांच्या रक्तात तो गुण असतो. तर माझा एक प्रयास आहे की म्हणजे यांना पण आपण एक प्लॅटफॉर्म आणून यांना एक स्कोप देऊ. आणि तसंही ओलिम्पिक्समध्ये इंडिया भरपूर स्ट्रगल करत असतं खूप ठिकाणी आणि विशेष करून या काय स्पोर्ट्समध्ये पुढे यायला. तर डेफिनेटली आपण यांना पुढे जर का आपण मदत केली तर आपण भारताचं नाव काय म्हणतो अजून पुढे आणू शकतो. सर, हे सगळं तुम्ही सांगताय आणि या सगळ्या संस्कृतीचं थोडंसं आम्हाला चित्रण घडवताय, सो आम्हाला खूप उत्सुकता आहे त्या ती आम्हाला जाणून घेण्याबद्दल. पण आपला मुद्दा वन आहार महोत्सवाचा आहे.
त्या वनआहार महोत्सवामध्ये आम्हाला कशा पद्धतीने या खाद्य संस्कृतीमधल्या गोष्टी आम्हाला खायला मिळणार आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी असणार आहेत आणि कशा पद्धतीने हा वनआहार महोत्सव आयोजित केला जाणार आहे. आपल्याला इथे शहरातल्या लोकांना ज्याची कल्पना नसेल अशा गोष्टी इकडे प्रेझेंटेड राहणार आहेत. आपल्याला इकडे रानभाज्या खायला मिळणार आहेत भाकऱ्यासोबत. इकडे यांचा हिता म्हणतो एक प्रकार, म्हणजे डोसा कदाचित एक जवळचा त्यांना एक पदार्थ येईल, डोस्यासारखा यांच्याकडे एक पदार्थ असतो, त्याला हिता म्हणतात, हे राहील. इकडच्या जंगली फुलांचं बनवलेलं एक जॅम, आता ही माझीच स्वतःची एक पाककृती आहे, हे आपल्याला खायला मिळेल टोस्ट करून. आपल्याला इकडच्या जंगलातल्या फुलांचा चहा मिळेल. आणि तसंच इकडचं हे तर जंगलातले काही पदार्थ झाले, यांची त्याच्याशिवाय एक स्थानीय इकडचं हे आहे मका आहे, हे पण आता मला वाटतं खूप लिमिटेड याचे एक सीड्स वापरात असतील, तर त्याचे यांची एक पदार्थ असं गाठ म्हणतात त्याला, गाठ आपल्याला खायला मिळेल. इकडचे जे जंगलातले कंद आहेत ते आपल्याला इकडे खायला मिळतील, त्यांच्या विशिष्ट पद्धतीने तयार केलेले. अशा काही गोष्टी तुम्ही चाखू शकता. आणि मी म्हणजे विश्वासाने सांगतो, म्हणजे याची चव जी असेल ती म्हणजे विशेष असणार, म्हणजे लोकांना आवडेल ही एक मला खात्री आहे. सर, तुम्ही या महोत्सवाबद्दल पण सांगितलं आणि या सगळ्या गोष्टींबद्दल पण सांगितलं, पण मुलाखती शेवटाकडे असताना मला तुम्हाला प्रश्न असा विचारत आहे, तुम्ही एवढ्या आदिवासी समुदायासाठी काम करत आहात, त्यांच्या संस्कृती जपण्यासाठी तुम्ही काम करत आहात, त्यांच्या संवर्धनासाठी सुद्धा काम करत आहात. कशा पद्धतीने तुमच्या पुढच्या कार्यामध्ये तुम्हाला पुढे कसं न्यायचं आहे तुमचं कार्य, तुमच्या याच्यामध्ये कशा योजना आहेत आणि कशा पद्धतीने हा वनआहार महोत्सव त्याच्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे? माझा प्रयत्न आता एक तर सरळ म्हणू आपण, जो आता याच्यातून आपल्याला जरा एक उत्पन्न होऊ शकेल, तर याचा उपयोग तिकडे आता त्यांचं साक्षरता वाढवण्यात, कारण की इकडे शिक्षणाचा अभाव आहे, ॲडल्ट लिटरसी खूप पुअर आहे, तर एक साक्षरतेसाठी, मग इकडे थोडंसं शिक्षणासाठी, आणि यांची जी एक म्हटलं आपण संस्कृती लोप पावते आहे यांचे. जसं आता एक मी उदाहरण दिलं होतं, ते वाद्ययंत्र झालं, हे वाद्ययंत्र लोप पावलेलं होतं. ते मला कसं तरी आमच्या चर्चेतून ते निघालं, कुठून तरी मी म्हातारे लोक शोधलेत आणि मग त्याच्याकडनं ते बनवून घेतलं आणि आता त्याच्यावर फिल्म बनवली. आणि आता एक प्रयास होतोय की याला आपण अजून पुढे आणावं. आणि लक्षात येतं की त्याच्यातून एक शोध हा लागतोय की बरेचसे आपले जे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स आहेत रीड बेस्ड, याचं ओरिजिन कदाचित इकडनं आहे, नर्मदा खोऱ्यातून. तर असा काही एक शोध लागला. तर याच्याशिवाय कितीतरी गोष्टी असतील ज्याच्यावर रिसर्च करणं आवश्यक आहे. असं मी तुम्हाला सांगितलं की यांच्या जे कथा आहेत, यांच्या देवी देवतांच्या कथामध्ये पण तुम्हाला सायन्स सापडेल, तुम्हाला मेडिसिनचं नॉलेज सापडेल. तर या कथांचं डॉक्युमेंटेशन, यांच्यावर पुस्तकं तयार करणं, तर हा माझा प्रयत्न, म्हणजे यांची संस्कृती जपणं, या प्रयासासाठी पण आपण याचा उपयोग करणार आहे. तर सर, तुम्ही आता या संपूर्ण महोत्सवाबद्दल सांगितलं, त्यांच्या संस्कृतीची आम्हाला थोडी का होईना पण ओळख करून देत. आता जेव्हा प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा त्यांच्या आम्हाला सगळ्या गोष्टी समजणारच आहेत, पण या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सांगितलं आणि एका चांगल्या कामासाठी तुम्ही यासाठी सगळ्याचा उपयोग करणार आहात आणि हे मला खूप छान वाटलं आणि याच्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायला खूप आवडेल, ह्याच्याबद्दल पण तुम्हाला खात्री देतो. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आम्हाला वेळ काढून आम्हाला वेळ दिलात आणि या सगळ्या गोष्टींवर सांगितलं, त्याबद्दल हिंदुस्तान पोस्टतर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. या अशा विलक्षण आदिवासी संस्कृतीचा आपल्याला आता थोडक्यात सरांनी परिचय करून दिला, ह्याच्यामुळे आपली उत्सुकता वाढलेलीच असेल. तर विसरू नका वनआहार महोत्सवाला भेट द्यायला. 22-23 नोव्हेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये पोष फाउंडेशन आयोजित पंचमहाभूते फाउंडेशन, दादर सांस्कृतिक मंच आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहकार्याने वनआहार महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या वनआहार महोत्सवात आपल्या सगळ्या खाद्यपदार्थांची चव आपण नक्कीच घ्या, आस्वाद घ्या आणि या सगळ्या गोष्टींमधून आपण एका संस्कृतीच्या जतनासाठी काम करणार आहोत ह्या भावना ठेवून या सगळ्या महोत्सवाला अतिशय उत्स्फूर्ततेने आणि अतिशय प्रचंड गर्दीने भेट द्या आणि प्रतिसाद द्या, हेच आवाहन आम्ही तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून करत आहोत. तेव्हा भेट द्यायला विसरू नका 22-23 नोव्हेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये वनआहार महोत्सवाला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.